हॅलो, हाय, नमस्कार. हा व्हिडिओ ना माझा श्रावण महिन्यातला चौथा सोमवारचा आहे. पोस्ट करायला थोडासा उशीर झाला आणि माझ्या मागे व्हिडिओ ना थोडं मागची पुढे आणि पुढच्या मागे असेच चालत आहेत एडिटिंगप्रमाणे. तर सकाळचाच टाईम आहे. जसं म्हणजे सांगितलं मी लास्ट व्हिडिओमध्ये, हस्बंड तर गेलेले होते ऑफिसच्या कामानिमित्त बेंगलोरला गेले होते. ते आले आणि लगेच परत गेले तिरुपतीला. तिरुपतीच्या दर्शनाला गेले होते, पण ते आज येणार होते, पण टाईम माहीत नाही एक्झॅक्टली काय म्हणजे कुठल्या टाईमला येतील. तरी मी म्हणलं स्वयंपाकाची तयारी करून घेऊ. आणि सकाळी टिफिन वगैरे झालेला देवांश स्कूलला गेलेला आणि मी इथे लागले. म्हणजे आंघोळ वगैरे केली. मला पूजा पण करायची. पूजा करायला ऑलमोस्ट 2 तास तरी लागतीलच मला. म्हणलं पहिले म्हणजे स्वयंपाकाचं थोडंसं फार. आणि हे दूध घेऊन आले होते मी खालून, देवांशला सोडले आणि तेवढे दूध घेऊन आले. म्हणलं आज लास्ट सोमवार आहे, गोड तरी बनलंच पाहिजे घरामध्ये. आणि आमच्याकडे ना म्हणजे श्रावण सोमवारी म्हणजे महिन्यामध्ये जे काही सोमवार येतात 4 किंवा 5, त्या सोमवारी गोड काहीतरी बनवलं जातं. आणि म्हणजे कंपल्सरी बनवलं जातंच. पुरणपोळी असू द्या किंवा तिळाची पोळी बनवली जाते, पुरणपोळी बनवली जाते, स्वीटमध्ये काही पण स्वीट बनवलं जातं घरी. म्हणजे अशा प्रकारचं ती 4-5 सोमवारी बनवतात. तर मग मला आज तिसऱ्या सोमवारी मी एवढं म्हणजे काही बनवले नव्हते, म्हणजे स्वीटला काही बनवले नव्हते. उशीर झाला होता स्वयंपाकाला. मला लवकर पटापट स्वयंपाक आवरून घेतला होता. पण म्हणलं ह्या सोमवारी ना बासुंदी बनवून घेऊ आपण, म्हणून सकाळी येतेवेळी मी दूध घेऊन आलेले आणि दूध इथे ठेवले तापत, कारण बासुंदी व्हायला खूप वेळ लागेल. म्हणजे ऑलमोस्ट 2 तास तरी लागतील. मग त्याला थंड करून थोडंफार फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर बासुंदी ना म्हणजे थंड आणि थोडीशी घटसर होती म्हणजे खाण्यासारखं. थोडासा वेळ लागतो बासुंदीला, टाईम टेकिंग प्रोसेस आहे. पण म्हणलं चला बनवूयात. मग इथे बासुंदी लगेच ठेवली आणि त्यासोबतच मी छोटे मोठे काम करून घेते. पूजेची तयारी मला करायची होती. थोडीफार पूजेची तयारी मी करून घेतलेली होती, म्हणजे शनिवारीच केलेली होती. बेल वगैरे घेऊन आले होते. तर मला लगेच निसून पण ठेवूया, म्हणजे क्लीन करून ठेवूया. आणि मोजून ठेवते 108 बेलाची जी पानं आहेत 108 साईडला काढून ठेवते. तर त्यामुळे थोडंसं इझी होतं. आणि बारीकसुरी खूप गोष्टी असतात पूजेच्या आणि ह्या गोष्टी करायलाच खूप वेळ लागतो. पण सगळ्या गोष्टी केलेल्या असल्या ना पूजा खूप लवकर होते. पण माझे श्रावण महिन्यातले 3ही सोमवार ना म्हणजे विचार केला होता पहिलेच थोडंसं तयारी करून ठेवू, पण काही झालं नाही टाईमवरती. पण ह्या सोमवारी ना मी शनिवारीच थोडीफार तयारी करून घेतलेली, रविवारी थोडीफार तयारी केली. त्यामुळे ना माझी आज पूजा ना खूप लवकर झाली होती. तर मला इथं बासुंदीला मी दूध ठेवलेलं होतं आणि करतच होते. तेवढ्यामध्ये हस्बंड म्हणजे आलेले. म्हणजे मला माहीत नव्हतं ते एवढे लवकर म्हणजे घरी येतील. मला वाटलं सायंकाळपर्यंत येतील, पण त्यांनी मला एक्झॅक्ट टाईम मुद्दामून सांगितलेला नव्हता, कारण म्हणजे ते लवकरच पोहोचणार होतील. पण मी सारखं म्हणजे जास्त वेळा फोन करतात, ते टाईम काय होईल तुम्हाला यायला. म्हणजे माझं हेच होतं की ते जर येत असतील तरच आपण बासुंदी करूयात, नाहीतर स्किप करून टाकूया बासुंदी करण्याचं रिझन माझं हेच होतं. मग म्हणून त्यांनी बोललं की नाही मला यायला रात्र तरी होणारच आहे असं बोलले. पण ते लवकरच आले होते दुपारी, तर लवकर येऊन गेले होते. माझ्या पूजेच्या आधीच आले होते. श्रीयूला शाळेत सोडायची मी सगळी तयारी करून घेतली होती, तोपर्यंत ते घरी आलेले. आणि बघत होते येऊन किचनला. स्वीट तर त्यांना एवढं आवडतं. म्हणजे बघत होती की काय चाललंय, म्हणजे काय आज स्वयंपाकामध्ये काय आहे विशेष. तर मी म्हणलं ना काही नाही, शांत सिम्पलच जेवण आहे आणि फक्त बासुंदी मी थोडं एक्स्ट्राची म्हणजे जास्तीचं बनवणार आहे. तर ते बोलले ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि श्रीयूला मला म्हणजे स्कूलला सोडायचं होतं पुढंच, पण त्याचं माझं ऑलमोस्ट सगळं आवरून झालेलं होतं. पण प्रत्येक सोमवारी होतं काय ना, हे 3ही सोमवार श्रावण महिन्यातले माझे असेच गेले. पोरांना पाठवल्यानंतर मला लगभग म्हणजे श्रीयू 11 वाजता स्कूलला जातो, 11:15ला. मग तो गेल्यानंतर थोडंफार परत मी आवरून घेते. नंतर मग 11:30ला पूजेला बसायचे आणि 12:30, 1, 1:30 किंवा 2 असा टाईम व्हायचाच माझा. म्हणजे लगभग 2 वाजेपर्यंत माझा म्हणजे पूजा व्हायची, एवढा उशीर व्हायचा. पण आज ना श्रीयू जायच्या आत मी पूर्ण पूजा माझी करून घेतलेली होती. डेली पूजा मग तुम्ही बघू शकता मी करून घेतले, लवकर डेली पूजा करून घेतली. पण मी महादेवाची शिवपूजा जी आहे ना बेलवायचं, ते मागे ठेवलेलं होतं, कारण ती होणारच नव्हती तेवढा. त्या म्हणजे पूजेला वेळ लागतोच, म्हणून मी म्हणले पटकन देवाची पूजा करून घेतली होती आणि शिवची पूजा तशी ठेवली होती. बेल चढवायचा माझा बाकीच होता. पण नंतर मग मी काय केलं, आंघोळ करून घेतली लगेचच. मग सगळ्या गोष्टी आवरल्या, कारण मी सकाळपासून याच्याच मागे होते की मला पूजा लवकर करून घ्यायची होती. आणि श्रीव जायच्या आधी म्हणजे आज 11:15च्या आधी मी माझी पूजा पूर्ण जी आहे ना आवरून घेतलेली.
आणि झालं काय ना, आज पूजा लवकर झाली म्हणून माझा स्वयंपाक पण माझा लवकर झाला, जेवण पण लवकर झालं आणि घरातलं पूर्ण काम पण म्हणजे वेळेवर आवरलं माझं. एक्स्ट्राची 2 तासाची पूजा असूनसुद्धा. पण नाहीतर काय होतं ना, प्रत्येक सोमवारी शिव गेल्यानंतर मी पूजा करणार, 1 वाजता माझा स्वयंपाक चालू होणार आणि लगभग 2-2:30 वाजता स्वयंपाक कंप्लीट होणार. नंतर जेवण, नंतर मुलं येणार, लगेच ही सगळी घाई असायची. पण आज म्हणलं म्हणजे मी चपातीच बनवणार होते, पण हसबंड बोलले की आलूचं विचारलं पोरांना काय केलं, तर मी देवांशला आणि शिवला दोघांनाही पनीरचा पराठा केला होता. कारण ते दोघेही खूप आवडीने खातात पनीरचा पराठा, म्हणून मला एवढं टेन्शन असतं की चला आठवड्यातला 1 दिवस त्या दोघांनाही पनीरचा पराठा बनवून देऊ. तर बोलली की नाही, ते तर पनीरचा पराठा त्यांना बिलकुल आवडत नाही. मला जमतं खायला, असं काही नाही आहे, पण त्यांना आवडत नाही. ते बोलले की बटाट्याचा पराठा करशील का? तर मग मी लगेच बटाटे लावले होते. पूजा करते वेळेस बटाटे उकडून घेतले आणि मग भातासोबत ग्रेव्ही होतीची तर भाजी लागणारच होती. आणि म्हणजे तुरीची डाळ करायचं म्हणलं ना, त्यांना ॲसिडिटीचा खूप प्रॉब्लेम आहे. डाळ म्हणजे खाल्लं ना लगेच जळजळ व्हायला चालू होते, म्हणजे दररोज जसं काही म्हणजे, तर ते थोडंफार अवॉइड करतातच तुरीची डाळ. म्हणून मला आज स्प्राऊटवाले मूग होते माझ्याकडे. तसं तर मी होल मुगाचीच ही डाळ बनवते, पण स्प्राऊटवाले मूग होते, मला स्प्राऊटवाल्या मुगाचीच ही डाळ बनवून घेऊया लिक्विडी टाईपमध्ये, थोडीशी पातळ बनवून घेऊयात. तर म्हणजे जशी मी डाळ बनवते तशीच डाळ बनवली होती, फक्त मी मध्ये हिरवी मिरची कुटून टाकली होती. हिरवी मिरची, जिरे कुटून टाकले होते. लाल मिरची मी बिलकुल वापरले नाही, हिरवी मिरचीचाच मी टाकलं. पण लाल कलर तो जो दिसते ना, तो टोमॅटोमुळे दिसतोय. भाजी किंवा वरण म्हणू शकता तुम्ही. हिरव्या स्प्राऊट आल्या मुगाचं वरण बनवलं तर. मग मला लगेच हे कपडे काढून घेऊयात आपण, कारण खूप कपड्यांचा गोंधळ झालेला आहे. कारण पावसामुळे 2-2 दिवस कपडे सुकत नाहीत. त्यामुळे म्हणजे कालचे कपडे, आजचे कपडे, परवाचे कपडे, सगळे कपडे एकच व्हायला लागलेत. आणि दररोज माझे हँडवॉशचे पण थोडेफार कपडे राहतात. मशीनचेच कपडे तर वाळत नाही आहेत, तर हँडवॉशचे काय वाळणार. आणि हँडवॉशचे कपडे मला हँडवॉश करावंच लागतील, कारण देवांशचा युनिफॉर्म आहे व्हाईट कलरचा, रुमाल, सॉक्स, पोरांचे म्हणजे स्कूलला जाणारे असे खूप कपडे राहतात. म्हणजे नॅपकिन्स असतील, घरातील क्लिनिंगचे, म्हणजे असे बऱ्यापैकी कपडे दररोज माझे निघतात जे काही हँडवॉशचे असतात. म्हणून मी सगळे कपडे हँडवॉश करून घेते, पण ते कपडे सुकतच नाहीत. मग म्हणलं तिकडच्या गॅलरीत टाकले, ऊन आला होता म्हणून. मग नंतर पाऊस आला ना, तिकडच्या गॅलरीत कपड्यांना पाऊस लागतो, म्हणून कपडे काढले तिकडचे, परत इकडच्या स्टँडवर आणून टाकले. पण 2-3 दिवसाची कपडे उलटपालट करून इकडचे तिकडे, तिकडचे इकडे करून मी चांगले सगळे कपडे वाळवून घेतले होते आज. आणि ती खुशी काहीतरी माझी वेगळीच होती की मला सगळे कपडे आज माझे वाळलेले, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. मग सगळे कपडे काढून ठेवले. आता तर फोल्ड करणं शक्य नव्हतं, कारण खूप कपडे होते, लहान मोठे फोल्ड करायचे. आणि जे माझं लॉन्ड्री बास्केट होतं ना, त्याच्यामध्ये पण शिवनी खेळता खेळता काहीतरी गाळलं होतं खाण्याचंच. मग त्यालाही मी सकाळी चांगलं क्लीन करून घेतलं होतं. काल सकाळी वॉश करून घेतलं होतं. मग ते स्टँडवर टाकलं होतं सुकवायला, तर ते आरामशीर सुकून गेलेलं. मग नंतर त्याच लॉन्ड्री बास्केट मध्ये माझे जे काही कपडे होते सगळे कपडे भरले, कारण आता फोल्ड करत बसणं कपडे तर शक्य नाही, कारण मिनिमम अर्धा तास तर लागणार होता. म्हणलं इथे ठेवून देते स्टोअर करून, आणि जेव्हा वेळ भेटेल ना आज तेवढं दिवसभरात मी कपडे फोल्ड करून घेईल असा विचार केलेला. आणि स्वयंपाक मी अर्धावट सोडलेला होता, कारण मशीनला कपडे लावलेले होते. परत आज कपडे टाकायला उशीर झाला ना, खूप उशीर होईल मग नंतर कपडे वाळण्यासाठी, कारण दुपारी थोडंफार ऊन येतं गॅलरीत, त्यामध्ये थोडंसं कपडे सुकून जातील हा विचार केला. आणि स्वयंपाक अर्धवट ठेवून मग मी कपड्याकडे गेले. हँडवॉश केलेले कपडे पण सकाळपासून तसेच ठेवले होते, ते कपडे वाळू घातले. मशीनचे कपडे काढले, ते वाळू घातले. म्हणजे असंच असतो आपला, म्हणजे थोडं मुलं गेले ना, एकामागे एक दोघं पण जातात, तर सकाळी मला बिलकुल टाईम भेटत नाही या गोष्टींसाठी. मग ते दोघं गेल्यानंतरच ही सगळी जी काही छोटे मोठे कामं आहेत आवरायला वेळ भेटतो. मग हस्बंडचं चालू होतं भूक लागलेली आहे, कारण की त्यांनी ट्रॅव्हलमध्ये काल रात्री पण काहीच खाल्लेलं नव्हतं. त्यांना मागे म्हणजे ॲसिडिटीचा त्रास झालेला बोलत होते ते. म्हणून मला पटकन त्यांना पहिले पराठा करून घेते आणि त्यांना जेवायला वाढते, नंतर मी घरातली कामं आवरत बसते. पण म्हणलं थोडंसं 10 मिनिट थांबा, मी पहिले मशीनचे कपडे वाळू घालते, कारण कपड्यांचा सध्या खूप प्रॉब्लेम होता. आणि आज थोडंसं ऊन आल्यासारखं वाटत होतं मला, म्हणून मी थोडंसं घाई केली आणि कपडे पहिले वाळत घातले. मला सगळी कामे नंतर होत राहतील. मेन कपड्यांचा आहे. एरवी एवढं जाणवत नाही कपड्यांचा प्रॉब्लेम, पण आता पावसामुळे थोडंसं वाटतंय की म्हणजे सुकण्यासाठी प्रॉब्लेम होतोय कपडे. चला आता कपडे खूप झालं, वळूयात व्हिडिओकडे. इथे मी बटाट्याची भाजी पण बनवून घेतलेली, कारण थंड झाल्यानंतर भाजी ही घटसर होती आणि पराठे पण छान बनतात, फुटत नाहीत तुमचे. म्हणून मी जशी भाजी म्हणजे बटाटे उकडून घेतले लगेच भाजी करून घेतली. भाजी करून साईडला एका ताटामध्ये पसरवून ठेवली होती, जी की म्हणजे पूर्णपणे गार होईल आणि थोडीशी घटसर होईल. भाजी छान घट्ट झालेली होती.
मग नंतर पराठे, म्हणलं पराठे बनवून घेऊ. मुगाची भाजी तर बनवून ठेवलेली मी ऑलरेडी. भाजी जी काही वरण तुम्ही म्हणू शकता मुगाची, कारण आज घरामध्ये भाजीपाला पण नव्हता. भाजीपाला आणायचा होता मला. म्हणलं मग स्प्राऊटवाले मूग होते, 2-3 दिवस झाला आमच्याकडे हे मुगाचीच उसळ बनते. मला आज भाजी बनवून बघू, कारण मी हिरवे मूग ठेवले होते थोडे, पण खूप शोधले, भेटले नाही. कारण मला आपूट हिरव्या मुगाचं वरणच बनवायचं होतं, नाही भेटले. म्हणून मी हे जे स्प्राऊटचे मूग होते माझ्याकडे थोडे, त्याचीच मी वरण बनवून घेतलं होतं. आणि इथे बघू शकता तुम्ही पराठे थोडेसे ना, पीठ माझं थोडं लवकर मळून ठेवल्यामुळं थोडंसं पातळ झालं होतं, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत होता. म्हणजे एकदम राऊंड गोलमध्ये पराठे येत नव्हते, थोडासा आकार ना चेंज होत होता. हसबंडपुरते 2-3 पराठे बनवून घेतले. मला त्यांना लगेच जेवायला वाढू, नंतर आपण बनवून घेऊ आपल्यासाठी. आणि इथे तुम्ही बघू शकताय माझं प्लेट. पराठा आहे, आलूचा पराठा आहे. राईस केला आहे मी, जिरा राईस बनवला होता. बासमती तांदळाचा राईस करून घेतला, नंतर त्याला जिरा राईस म्हणून फ्राय केलं. आणि मुगाचं वरण बनवलं आहे, वरण किंवा भाजी, आणि सोबत आहे बासुंदी. हे आहे अशा प्रकारचं माझं ताट आजचं. आणि इथे पराठे नंतर माझ्यासाठी भाजून घेते. देवांशची पण करून घेते. शिवला पण खूप आवडतो पराठा. ऑलमोस्ट टाईम झालेलाच होता, तर पोरांच्या नावची पण लगेच 2-3 शेकून ठेवते, कारण त्यांनी येणार, परत शेकणार, यामध्येच दिवस जाईल. म्हणलं एकदाच करून घेईन आणि आले तर त्यांना तव्यावरती शेकून देईल, कारण पराठा ना गरमच खूप छान लागतो, थंड बिलकुल आलूचा पराठा खावासा वाटत नाही. आणि इथे माझं प्लेट रेडी आहे, तुम्ही बघू शकता. हसबंडला देऊन आले, नंतर मग मी पण जेवण करून घेतले. देवांश शिव दोघं पण आले, त्यांचे टिफिन बॉक्सेस पण धुवायला पडलेले, त्यांचे वॉटर बॉटल्स वगैरे. म्हणलं सगळे भांडे एकत्र साफ करून घेऊया, आणि ही काम तर चुकणारच नाही. आज थोडंसं जेवण झालं आणि थोडासा वेळ झाला, कारण पूजा वगैरे म्हणजे सकाळपासून बॅक टू बॅक काम चालूच आहे, म्हणून थोडासा आळस वाटला. रेस्ट केला, मुलं आल्यानंतर त्यांना जेवायला वाढले. आणि तुम्ही माझा नवीन गॅसचा व्हिडिओ तर बघितलाच असाल, पण हा आहे माझा जुना गॅस. एवढी हालत खराब होती गॅसची, तरी पण माझं ह्याच गॅसवरती काम चालू होतं. म्हणलं नको, कारण माझ्या हाताने चुकून असाच मी साफ करत होते, आणि तो चुकून ना मागच्या साईडला लागला गॅस. माझा स्टाईल्स ज्या आहेत ना किचनच्या, तिथे जोरात आपटला गेला निष्ठून माझ्या हातातून, म्हणून तो गॅस ना क्रॅक आलेले पूर्णवरती, आणि गॅस ना अशा प्रकारे फुटला. आणि दररोज थोडेफार त्याचे तुकडे गळत होते, आणि काहीशी अशी हालत झाली होती गॅसची. म्हणून मग नंतर चान्स ते कुपन भेटल्यामुळे मी गॅस घेतले, नाही तर आणखी एखादी महिना तर मी गॅस कसाच घेतला नसता. ह्या रिझनमुळे मला गॅस घ्यावं लागला. अचानक कुपन भेटलं हसबंडला ऑफिसकडून, ह्या रिझनमुळे मी गॅस घेतला, नाहीतर मी आणखी एखादी महिना कसाच घेतला नसता. म्हटलं चला भांडे साफ करून घेतले सगळे, आणि लगेच मला म्हणजे श्रीवचा आणि देवांशचा होमवर्क पण असतो. जवळपास त्यांना 1.5 ते 2 तास लागतं होमवर्क कंप्लीट करायला दोघांचाही. म्हटलं आता भांडी साफ करून घेऊया, कारण श्रीव झोपलेला आहे, तो थोड्या वेळाने उठल्यानंतर लगेच मी त्याचं होमवर्क पण घेईन. आणि म्हणजे असंच असतं, टाईम कधी जातो आहे ना कळत नाही आहे. कितीही लवकर करा, कितीही लवकर उठा, कितीही कामं म्हणजे फास्ट एकामागे एक आवरून घ्या, पण काम काही संपत नाही आहे. सध्या तरी माझ्या बाबतीत असंच होते, आणि सगळी कामे ना माझे घरीच असतात, मीच करते. भांडे वगैरे सगळं माझं घरीच असतं, विदाऊट मेड माझं चालू आहे सध्या तरी. त्यामुळे पण थोडासा जास्त म्हणजे दिवस कुठे जातो कळत नाही आहे, कारण बॅक टू बॅक मला सकाळपासून मी 2 वेळेस माझे भांडे घासून धुवून झालेले आहेत, ही दुसरी वेळेस आहे. तर इथे मी बेसिंग पण छान प्रकारे मतलब साफ करून घेतला. रात्रीचं एवढं टेन्शन नाही आहे, स्वयंपाक थोडाफार आहे, आणि दोघं जेवायचे, आमचा उपवास असतो. आणि इथे गॅस पण फुटलेलाच आहे, पण त्याला पण साफ करून घेतलं. एकदम चमकायला लागला आहे फुटलेला गॅस पण माझा. तर ह्याच्यासोबतच आले मी व्हिडिओच्या शेवटला, एंडिंगला. आणि नंतर भेटते तुम्हाला अशाच एका व्हिडिओसोबत. पोरांनी पसारा करून ठेवलेला झोपण्यापूर्वी शिवची खेळणी आहे, ती पण आवरून घेते लगेच, म्हणजे होऊन जाईल काम कंप्लीट माझं आजचं. तर भेटते नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर.